चला प्लीज सामना स्पीडअप करा. देवानंद शांताराम पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चला सदाबहार धारावी टीम साठी हे पारितोषिक असेल. नाही नाही याला हे टाक ना आपलं. हॅलो मॉनिटर नाही रे तो जो आहे ना याला हे मॉनिटर कुठे आहे? मॉनिटर नाही आहे. हेलो दूधिया रोशनी खूबसूरत मंजर और जो क्रिकेट के लिए जो एक वातावरण की ज़रूरत होती है उस तरह का माहौल यहाँ पे देखने को मिल रहा है. बगल से बगल बहती हुई ये अरब की खाड़ी और उससे बगल से हुआ ये हाईवे और हाईवे की बगल में ये बसा गांव नेरुल और ये करावा. उसके बीच का ये माहौल और उसके बीच का ये मैदान और उस मैदान पे दूधिया रोशनी का खेला जाने वाला ये मंजर जिसे क्रिकेट में कहते हैं. अभी अभी हमने आईसीसी वर्ल्ड कप जीता है. देन एस वोट विकेट हल्की सी अपील और उंगली ऊपर काम तमाम लगा दिया हमाम. यहाँ पे जो माहौल दिखाई दे रहा है अगल बगल में लोग कहीं न कहीं अपने ठेले लगा के बैठे हैं और कुपचे में मुझे दिखाई दे रहे कि अपनी वो कहते हैं ना मदिरा पी रहे. क्या बात है, कोई प्रॉब्लम नहीं. होली का दिन है. वो कहा जाता है ना कि राम जन्म में दूध मिला कृष्ण ज़माने में घी. राम जन्म में दूध मिला कृष्ण ज़माने में घी. अब के ज़माने में मिल रही शराब खूब दबा के पी. कोई टेंशन नहीं है, कोई एक्सरसाइज नहीं, कोई ड्यूटी नहीं है. पीते रहो, गुनगुनाते रहो, लगे रहो और बिंदास, कोई प्रॉब्लम नहीं. गणेश किधर है? तू नगर सेवक है, डोंट वरी. बार बार अभी पक्ष मत बदल, एक ही जगह टिके रहे. नहीं नहीं मेरा खड़े खड़े मेरी आदत है, मुझे खड़े खड़े हर चीज़. तो ये माहौल है. और तो आप तो जानते हैं कि मेरे बगल में बैठे ये दो कमेंटेटर बहुत ही मशहूर है मराठी के. शुद्ध मराठी जो है ना, जो पूना से निकल के नवी मुंबई की तरफ प्रस्थान जब करती है और जब यहाँ से निकलती है तो वो थोड़ी देर के लिए विघ्नेश को मिलती है और विघ्नेश के मुंह में जाके वो थम जाती है. खूबसूरत अंदाज. ये लाइव ड्रोन दिखाई दे रहा है. सब कुछ लाइव है, सीधा प्रक्षेपण यहाँ पे आपके सामने. स्क्रीन तो क्या है यार. गणेश की हर चीज़ देखो. आज उसका लिबास भी देखो, क्या बात है. कोई बात नहीं है, अभी शादी नहीं करनी है, अभी तो ससुर बन गया. तू ज़्यादा डींगे मत हाँक ले, क्योंकि अभी जाने दो, अभी मुझे मेरा मुंह मत खुलाओ. अच्छा है, आदमी को जवान रहने के लिए ये चीज़ ज़रूरी है. वर्जिश करना ज़रूरी है. बिल्कुल सुबह उठिए, शाम को दौड़िए और अपने आप को तंदुरुस्त रखिए, मुकम्मल रखिए. कोई तनाव नहीं है. मैं सुबह यही आता हूँ चलने के लिए. ये मेरा क्षेत्र है. सो टीम का स्कोर पहुँचता हुआ शुरुआती तौर पे पीछे आगे आप ड्रोन देख रहे हो. आजकल ड्रोन उड़ाने में पाबंदी है. कुछ ऐसे इलाके जहां बांधे रखे हैं जहां पे आपको ड्रोन उड़ाना उचित नहीं है, आप पकड़े जाओगे. यहाँ पे कितने उड़ाने उतने उड़ाइए. ड्रोन कोई तमाम बिल्कुल. कितनी खूबसूरत ये रोशनी है, जैसे मैदान पे एक हल्की सी चादर बिछाई गई हो और ये मैदान में बैठे हुए तमाम क्रिकेट प्रेमी जो बिल्कुल क्रिकेट की भाषा में जिसे कहते हैं सराबोर हो रहे, यानी मराठीमध्ये जसं नाहून निघणं त्याला बोलतात सराबोर होणे. काश ये स्पीकर सिस्टम और अगर मजबूत होता ना तो फिर और चार चांद लगते. माहित आहे. कानूनी दांवपेच में फंसा हुआ ये हमारा ये है. इसको रात को मैदान में या फिर मैदान की अगल बगल में बच्चे पढ़ रहे हैं, 10वीं कक्षा में एग्ज़ाम चल रहे हैं, शायद उनकी वजह से स्पीकर का सिस्टम को उस रफ्तार को धीमा कर दिया गया है. पान. ये बगल में हवा है और इस सरसराती हुई जब हवा यहाँ से निकलती है तो बदन को हल्की सी एक राहत मिलती है. गर्मी का मौसम है, कड़ी धूप है, 40 डिग्री दोपहर को ये जब धूप जब गिरने लगती है तो अच्छे अच्छे के पसीने छूट जाते हैं. दाहिने यहाँ से वोट विकेट. बहुत अच्छी गेंद
और थोड़ी सी टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली, अंगड़ाई लेती हुई गेंद जब जाती, बल्ला बल्ला पहले आया, गेंद हल्की सी चटका दे उसको चाटती हुई गेंद विकेट कीपर के गज में जाके थम गई। और इस तरह से पहले दूसरे विकेट का पतन हुआ। 2 विकेट के नुकसान के बाद टीम का शोर, जो रफ्तार चाहिए वो रफ्तार यहाँ पे नहीं मिल रही है। स्कोर किती झाला? 5। दीपक, इधर करो या उधर करो, इधर करो या उधर करो, करते रहो हरदम। इधर करो या उधर करो, करते रहो हरदम। और करने से पहले देख लो डब्बे में पानी है या खत्म। बीच में ही अगर पानी खत्म हो जाए तो धोने के लैले पड़ जाएंगे भैया। ये जरूरी है, सुबह जाना इंसान की मजबूरी है। बहुत अच्छा माहौल है और जिसकी अपेक्षा हम कर रहे हैं उस अपेक्षा के अनुसार यहाँ पे जो क्रिकेट का वातावरण है वो आपके सामने दिखाई तो दे रहा है, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी की जो पतझड़ लगी हुई है उसको रोकने में शायद ये दोनों बल्लेबाज कामयाब होंगे तो शायद फिर कुछ तरफ का ये हिस्सा आपके नज़र में जो बल्लेबाजों की तरफ से आई हुई टीम है उनमें थोड़ा सा जोश देखने को मिल सकता है, वरना थोड़े से मायूस है। पारितोषिक आलंय की धीरज भोईरच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 3 षटकार आले, तर अर्जुन म्हात्रे यांच्या वतीने 3000चा कॅश प्राइज दिलं जाईल धीरज भोईरसाठी लगातारच्या 3 बॉल त्या 3 षटकारासाठी। आणि धारावी टीमचे कुठल्याही खेळाडूने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर 3000चा कॅश प्राइज राज पाटील कुक्षेत यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाईल। आणि कुणाल नाईक भिंगारी हॅट्रिक विकेटसाठी 3000चा कॅश प्राइज राज पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक आलं, लक्षात घ्या। धन्यवाद। करारा स्ट्रोक, गेंद के आने का इंतजार किया, हल्के से उसको हल्का नहीं बल्कि करारी तो जैसे कहते हैं करारी प्रहार जिसे कहते हैं उस तरह का प्रहार उन्होंने लगा दिया। 6 रन के लिए 6 रन के साथ टीम का स्कोर पहुंचता हुआ 2 विकेट के पतन के बाद 12 रन। आपने देखा कि रोहित की 76 रनों की पारी जो आईसीसी वर्ल्ड कप के फाइनल में उन्होंने खेली, कितने करारे प्रहार किए थे, 3 छक्के जड़ दिए थे उन्होंने। रोहित जब खेलता है तो कुछ अलग ही अंदाज दिखाई देता है। मैं कहीं पे खाना खा रहा था और कमेंट्री चल रही थी, मैंने बोला यार तो बोला विघ्नेश है, ये अपना सैंडी है। मैंने बोला यार चलो ठीक है, तो मुझे एक जन बोला यार 2 मिनट के लिए आ जाओ। मैंने 2 मिनट के लिए क्यों, मैं 20 मिनट के लिए आ जाऊँगा, मुझे क्या है यार। यहाँ आने के बाद लगा पता कि यार स्पीकर सिस्टम में थोड़ी गड़बड़ी है, वरना स्पीकर सिस्टम ना हो तो भी अपनी आवाज़ मजबूत है, क्योंकि इसके करता धरता अपने पिताजी थे ना, इसलिए मजबूत है। सब कुछ हर चीज़ में मजबूत हो। आज मेरी 63 साल की उम्र है, 63, लेकिन मैं उसको उल्टा करके जीता हूँ 36। लेकिन अफसोस ऐसी बात का है कि बीबी परमिशन नहीं देती, अफसोस है, अफसोस है। अगर सुनाई देगी तो रात को दरवाज़ा बंद, लेकिन यूट्यूब देखती नहीं ना, इसलिए मैं यहाँ बिंदास बोल रहा हूँ। सैंडी दशरथ पाटिल ने शायद कुछ ज़्यादा खा गया इसलिए जुलाब लग गया क्या? कहीं भी जाते हैं कुछ भी खाते हैं यार, कमाल करते हो यार। अचल खाने पे रोक लगाने चाहिए, जब उम्र होती है ना तो खाने पे पाबंदियां लगाया करो यार। बहुत ही करारा स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन, बहुत ही लज्जतदार जिसे कहते हैं स्वादिष्ट स्ट्रोक। जैसे एक पानी पूरी के जब आप पानी पूरी खाते रहते हो तो आपको स्वाद जब लगता है ना, उस तरह का ये स्वादिष्ट स्ट्रोक था। बल्ले के बीचों बीच गेंद को लिया और फिर उसको एक्स्ट्रा कवर की दिशा में धकेल दिया। क्या बात है। ये शायद शाम को मैच खत्म होगा विघ्नेश, आज मैच खत्म। दीपक चाललास न मी का वस्तीला आल्या रातच्या का स्टेजवर आया तो उपट्या टेकतील नेरुलकर माझे, पहिला गण्या टाकील माझे एरियानं तू आया हा। आता मराठीत गणेशची तारीफ करते मी। आता मराठीला बघ प्रत्येकाला एक एक जागा दिलेली आहे। आता राहुल गांधींनी जर नरेंद्र मोदीचं काम केला तर मग राहुल गांधी नरेंद्र मोदीनेच हवल काय र?
नाही ते असू ते ऑनलाईन असो का ऑफलाईन असो चांगली तारीफ करतोय मी. कुठली लाईन असो माणसाची क्लिअर असावी. बर, रिदम, रिदम, जिसमें दम हो रिदम. क्या बात है. होली, लंबा रनअप, कमेंट्री कक्ष की छोर की ओर से गेंदबाजी हो रही है. 10-12 कदम नहीं बल्कि 15-20 रनों का कदम दाहिने हाथ से राउंड द विकेट. फिर करारा स्ट्रोक. गेंद के आने का इंतजार किया. शॉर्ट पिच गेंद थी, अपने मौके को ताड़ दिया, बल्ले का मुंह खोल दिया और उसको लॉन्ग ऑफ की दिशा में धकेल दिया. बहुत ही बेहतरीन, लज्जतदार, जायकेदार, स्वादिष्ट, बिल्कुल गुलाब जाम की तरह शॉट था ये. जैसे गुलाब जामुन मुंह में जाने के बाद घुल जाता है ना, वैसे तरह इस बल्ले पे आई गेंद और सरसराती हुई निकल गई. क्या बात है, वाह. लगे रहो. ऊपर से कोई देख रहा है क्या? बजाओ बिंदास. सीटी बजाने में कोई पाबंदी नहीं है. बिल्कुल 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 दाहिने हाथ से अराउंड द विकेट. बहुत ही बेहतरीन शॉट, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जाती हुई. गेंद उनको अभी इस रात में भी गेंद को नज़र रखना, यानी कि आजकल चश्मे में भी हमें कुछ नज़र नहीं आता, और इस तरह की रात को गेंद को नज़र रखना यानी गेंद उनकी नज़र कितनी मजबूत होगी. नज़र नज़र की बात है, न जाने कौन से डगर की बात है. जिस राह पे हम चल दिए वो मंजिल अपनी है, ये 100% बात है. क्या बात है, वाह. शायरी मज़ा आता अगर स्पीकर सिस्टम, विघ्नेश, ये स्पीकर अगर मजबूत होता ना तो शायरी मेरी खुल के आती. फिर 26, स्क्रीन भी बड़ी है और इंतज़ाम भी अच्छे है. अभी जो होने वाला नगर सेवक ही अगर मजबूत है, पैसों की कोई कमी नहीं है, माहौल में कोई नमी नहीं है, तो किस बात का डर है. बेखौफ, बिंदास. माजी नगरसेवक सुनील पाटील यांचे सुपुत्र आदित्य पाटील आणि आतिश पाटील यांना विनंती करतो की मंचावर या. आपला सिकिल सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून झटिंगदेव मैदान, निळूल सेक्टर 24 हे दृश्य पाहू शकाल. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलं जात आहे. मॅच आपल्यासमोर दारा वर्सेस भिंगारी असा सामना रंगत असताना आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सदाबहार समालोचक आणि हिंदीतला बुलंद आवाज दिलीप पाटिल सर आपण ऐकताय. धन्यवाद. मैं बुलंद आवाज़ ज़रूर है, लेकिन इस बुलंद आवाज़ को जो फ्लो जाना चाहिए ना, वो स्पीकर सिस्टम थोड़ी देर के लिए रुका हुआ है. वक्त की नज़ाकत को देखना पड़ता है. 12 बजे का वक्त है यार. इस टाइम लोग सोते हैं, गहरी नींद, कोई सपने देखते हैं, न जाने क्या क्या, न जाने क्या क्या. जब फ्लो होता है ना, जब हम कोपर खेरना में कमेंट्री करते हैं ना, उस टाइम का फ्लो अलग होता है. विशाल के टाइम है, ये कंसोली का टाइम है, जहाँ पे भी जो फ्लो आना चाहिए ना, वो फ्लो अगर आ जाए तो फिर कमेंट्री में निखार आ जाता है. क्रिकेट जिस चीज़ के लिए मशहूर है वो है ठंड हवा, और ठंड हवा के साथ ये प्रकाश की चादर मैदान के ऊपर बिछाई गई है. ऐसे लग रहा है कि दूधिया रोशनी है और बिल्कुल सराबोर होते क्रिकेट के लोग हैं, और ये बिल्कुल अच्छे क्रिकेट, मतलब आतिश बल्लेबाजी देखने को मिल रही है. बल्लेबाज दोनों अपने अंदाज, अपने फ्लो में खेलते हुए. दाहिने हाथ से ओवर द विकेट. अच्छी गेंद थी, उसको लॉन्ग ऑफ की दिशा में धकेल दिया. 1 रन की वृद्धि टीम के स्कोर में इजाफा करता हुआ टीम का स्कोर 2 विकेटों के पतन के बाद टीम का स्कोर है 29 रन. कैमरा किस तरफ है? नहीं, हमें कहीं और देखने की जरूरत पड़ी है ना. अभी उम्र के हिसाब से हम कहीं और देखते हैं. हम क्या करें. बहुत अच्छी गेंद, वाइट बॉल का इशारा. 30 रन संख्या बनी है 2 विकेटों के पतन के बाद. 29 ने वाईट बॉल दिया ना. मला पहिले दिसलं, नंतर तुला दिसलं. नजर नजर की बात है. 30 रन संख्या, दाहिने हाथ से ओवर विकेट. बहुत ही खूबसूरत शॉट.
दीपक, मी घनसोड्याला कॉमेंट्री करत होतो, तर एक बिहारचा भैया चहा देत होता. आगरी भाषा. आता काय मी आपण आगरी, मी जरी 5-6 भाषा बोललो तरी मी शेवटी आगरी आहे. काय रे, बरोबर आहे? माझं भाग्य आहे की मी सुरेश सरैयाच्या बाजूला बसून कॉमेंट्री केलेला माणूस आहे. सुशील दोशीच्या बाजूला बसून कॉमेंट्री 1984ला माझी कॉमेंट्रीची सुरुवात झाली. आत्तापर्यंत करतो कॉमेंट्री. आनंद देणे, आनंद घेणे. त्याला मी शंगला म्हणा पाहिजे चहा, मी त्याला शंगला कोरा, त्यांनी हेंडला म्हणा पिवला खारा. कारण तो बिहारी. केरशील काय गण्या, 4-5 माणसं ठेवशील तर वाटवायला वेळा. ये होता है यार. ये हल्का फुल्का ज़रूरी है यार, क्योंकि ये आँख पे झपकी आ जाती नींद की. तो हंसना हंसाना आदत है मेरी. हंसना, सुन, हंसना हंसाना आदत है मेरी और अपना बनाना आदत है मेरी. लोग मुंह फेर के चल देते हैं, आवाज़ दे के बुलाना आदत है मेरी. बहुत कुछ आदत है मेरे पास, लेकिन वो माहौल नहीं है, वो मंजर नहीं है जिसके लिए मैं यहाँ पे मैं जाना जाता हूँ. क्योंकि वो माहौल इसलिए नहीं है क्योंकि सिस्टम अगर अच्छा होता तो फिर क्या मज़ा आ जाता. 1 रन के साथ दौड़ता हुआ ये टीम का स्कोर 2 विकेट के पतन के बाद 39 रन. गण्या, अरे मुकाट्यान बेस तरी तू नगरसेवका 100 तर आवरच चालवल्यासारखा अंगा दांकाला चालतं. बेस मुकाट्यान 100% तू. माझा आशीर्वाद मिळणार म्हणजे रे तुला काय माहिती आहे, तुला माहिती आहे ना. मग आपण बिंदास माणूस आहे, तुला माहिती आहे ना. मग तू 100% जिंकणार, घाबरू नको. हवा में गेंद है, देखना अभी ये, और ये आउट. तीसरे विकेट का पतन हुआ 3 विकेट के नुकसान के बाद 39 रन. प्यार एक से करो, प्यार एक से करो लेकिन नेक से करो. प्यार एक से करो लेकिन नेक से करो. ये सत्यनारायण भगवान का प्रसाद थोड़ी है जो प्रत्येक से करो. एक से ही करो. किती स्कोर झाला है? 39, 3 विकेट के पतन के बाद. बिल्कुल. धोती ने कहा पायजमे से, बने हम एक धागे से. फर्क सिर्फ इतना है, तुम खुलती हो आगे से, मैं खुलता हूं पीछे से. खुलने में फर्क है यार, कुछ नहीं है. ना आगे हो या पीछे, खुलना तो जरूरी है. खुलो अपने हिसाब से, खेलो अपने हिसाब से. अंदाज दैनिया 4 विकेट. बहुत ही अच्छा पर प्रहार करने की कोशिश, लेकिन पूरी तरह से असफल हुए. 1 रन के लिए दौड़े बैट्समैन. दूसरा रन पूरा करना चाहेंगे, लेकिन जब तक सीधा थ्रो. अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा. क्या करे, लालच बुरी बला है. 1 की जगह 2, 2 की जगह 4. चलो कोई बात नहीं, रन की रफ्तार अच्छी है आपकी, कोई बात नहीं. 4थे विकेट का पतन हुआ है. 4 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर है 39 रन. राइट, 40. अंदाज अपना देखते हैं आईने में वो. विघ्नेश, अंदाज अपना देखते हैं आईने में वो, और ये भी देखते हैं कोई देखता ना हो. ये खासियत होती है. करो, अभी मेरा काम पूरा हो रहा है, अभी कमेंट्री करो. मैं वहां जाके अभी आसनस्थ हो जाता हूँ. माहौल बनता है इससे, लेकिन अगर वो सिस्टम ठीक होता ना तो लोग वहां से उतर के नीचे आ जाते. कौन कर रहा है कमेंट्री. मैं पनवेल में करता था, मी पनवेलला कॉमेंट्री करत होतो. चला नेक्स्ट मॅच साठी हॅलो, टॉस साठी मी विनंती करतोय की बोनकोडे 11 बोनकोडे वर्सेस कासर वडवली. 1 या मिनिट. टीमने टॉस आता साठी मराठी, यायचंय. आता मराठी. चला टॉस साठी या. शेवटचं ओव्हर प्रगतीपत्र असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. 39-40 धावांचं टार्गेट आहे. आपण 40 धावा धावफल करावं लागले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक अखेरचं. पहिलाच बॉल चांगला फटका पाहायला मिळतो गॅप मध्ये. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या बाजूने बॉल भावेश नाईकच्या बॅट मधनं आला. आणखीन एक दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार.
टीमची धावसंख्या 44 धावा दहा फलकावरती. काय बॅटिंग करतोय मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचा हा खेळाडू. पहिल्या ओव्हर पासून शेवटच्या ओव्हर पर्यंत उभा आहे. विकी भोईरची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गेली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामेश नाईक. दोन्ही बंधू मात्र आता मच्छिंद्र स्मृती दारावे टीम साठी धावा जमवतील. दर्पण वडवी यांचा पुढचा बॉल हेलिकॉप्टर. काय फटका लगावलाय समोरच्या दिशेला. भावेश नाईकच्या बॅट मधनं आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार. चौकार. टीमची धावसंख्या 48 धावा दहा फलकावरती लागली. खूप चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज भावेश नाईक पहिले दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्पण मडवी थोडासा दडपणामध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी काय फटका लगावला. वाव व्हाट अ शॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मंत्री चषक षटकार पाहायला मिळतोय मिस्टर भावेश नाईकच्या बॅट मधनं. टीमची धावसंख्या तब्बल 54 धावा. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. काय बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. राज पाटील कुक्षेत यांच्याकडनं सुवर्ण संधी. धारावी टीमचा कुठल्याही फलंदाजाने 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. काय बॅटिंग करतोय. वैयक्तिक खेळतोय तो 35 या धावसंख्येवरती. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 54 धावा दहा फलकावरती लागल्यात. मिस्टर भावेश नाईक नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले पहिली मॅन ऑफ द सिरीज ची कार जिंकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डेंजर झालाय. भरपूर चांगली बॅटिंग करत असताना राईट अमोद द विकेट. दर्पण मडवी यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा बॉल कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाव व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. एकदा जोरदार टाळ्या भावेश नाईक साठी झाल्याच पाहिजे. प्रेक्षकांना जर बॅटिंग आवडली असेल तर भावेश नाईकची 2 बॉल आणि दोन्ही षटकार. पहिला बॉल चौकार, दुसरा चौकार, तिसरा षटकार, चौथाही षटकार पाहायला मिळतोय. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 41 धावसंख्येवरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत एकही अर्धशतक झालेला नाहीये. पाहूया तर या स्पर्धेमधली पहिली अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळेल का. 41 या धावसंख्येवरती भावेश नाईक खेळतोय. आपल्या मेगा स्क्रीन वरती भावेश नाईक बॉलची चाचणी करताना दिसतोय आणि की काय बॅटिंग करतोय. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असताना भरपूर. अगदी बाजूचा गाव आहे धारावे गाव म्हटल्यानंतर. वन टीम वन ड्रीम सारखा खेळ करत असताना दुसऱ्या बाजूला परी 11 भिंगारी टीम थोडासा दडपणामध्ये जरूर पाहायला मिळतोय. ज्या टीम कडे अनुभव आहे रघु परदेशी सर आहेत त्या टीम वरती थोडासा दडपण पाहायला मिळतोय. कुणाल नाईक आहे ज्याच्याकडे अनुभव थोडा चांगला आलाय तो शेअर करत असताना दर्पण मडवीशी. 41 धावसंख्येवरती भावेश नाईक खेळतो. टीमची धावसंख्या 60 धावा दहा फलकावरती लागल्यात. 4 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत. राईट अप राऊंड द विकेटने दर्पण मडवी. पुन्हा एकदा पेटवलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचे 3 षटकार आणि 3000 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. राज पाटील कुक्षेतगाव यांच्या माध्यमातून भावेश नाईक यांना. टीमची धावसंख्या 66 रन्स. 66 धावा धावफलकावरती. चला देवानंदजी पाटील साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. अर्धशतक कंप्लीट होणार होतच परंतु चेंडू हवेमध्ये आणि हा फलंदाज बाद झाला. परंतु एकदा जोरदार टाळ्या भावेश नाईकच्या साठी झाल्या पाहिजे. जरी अर्धशतक कंप्लीट झालं नाही तरी काय झालं. प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे भावेश नाईकने. काय बॅटिंग केली आपल्या टीम साठी. 48 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारली आहे भावेश नाईकने. 66 या धावसंख्येवरती मच्छिंद्र स्मृती दारावे संघ थांबलाय आणि 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम भिंगारी टीमला. 12 बॉल त्यांनी फेस केले आणि 47 धावा भावेश नाईकच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमध्ये हा ए गट आहे अर्थातच हाय गट आहे आणि हाय गटामध्ये मोठमोठे बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया सन्मानाकडे आणि आमचे विघ्नेशजी मडवी सर यांच्याकडे जाऊयात आपण. त्याआधी आपण सन्मान करणार आहोत सदाबहार समालोचक
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि शब्द सम्राट आमचे गुरुवर्य आदरणीय दिलीप पाटील सरांचा सन्मान मी गणेशदादा भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. चला दोन्ही टीम कॅप्टन या. कासरवडवली टीम कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात बोनकोड 11 बोनकोड टीम कॅप्टन. चला दोन्ही टीम कॅप्टन सूचना असेल आपण पाहू शकाल. भोपी साहेबांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. चेक आपण पाहू शकाल या रिपीट टेलिकास्ट मध्ये 22 नाईकची बॅटिंग. हायलाइट्स ऑफ फर्स्ट इनिंग. आणि त्याचबरोबर शुभेच्छा आलेल्या आहेत भिंगारी टीमला. राजेश भोईर जसकार यांच्या वतीने सिद्धिविनायक भिंगारी टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. येस अनेक समर्थक अजूनही लाईव्ह पाहत आहेत मॅच ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हे प्रेक्षकपण PTCचं 22 नाईक बॅटिंग हायलाइट्स. काय फटकेबाजी केली. रोहितने उल्लेख केला अजूनही अर्धशतक झलकावलं नाही कुठल्याही बॅटरने. संधी होती मात्र 47 धावांची खेळी. यस सन्माननीय दिलीप पाटील सर आमचे गुरुवारी आज आले आणि 10 मिनिटांमध्ये माहोल बनवून घे. खरं तर दशरथ पाटील पाहिजे होते. इंदुरीकर महाराज. आपण पाहत आहे वनमंत्री चषक आणि मान्यवर पाहुण्यांचा सन्मान. आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा यथोचित सर्वस्वी सन्मान या व्यासपीठावर होताना आपण पाहत आहे. टार्गेट सेट झाले पहिल्या इनिंग मध्ये. 66 धावांचं. माझ्या संवेद गुणलेखक म्हणून विघ्नेश मडवी. चला मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. बॅटर आहे सलामीचा बॅटर मिस्टर सूरज आणि कुणाल. हॅलो लक्षात घ्या 3 ओव्हरचा सामना असेल. चला 4 ओव्हरचा सामना असेल. यापुढे सगळेच मॅचेस हे 3 आणि 2 ओव्हरचे असतील लक्षात घ्या. चला टॉस साठी मी विनंती करतोय की दिलीप पाटील सरांना की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सर आर्यन चला टॉस साठी आर्यन म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक कॅच साठी आर्यन म्हात्रेला संकेत म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅच प्राइज. भोपी साहेब आपण या. भोपी साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला सामना स्पीडअप ठेवा आणि लवकर सामना सुरू करा. टॉस केला जाईल. कुठलीही चर्चा करणार नाही. वनमंत्री किंवा पालकमंत्री हा कॉल करायचा आहे. भोपी साहेब तुमचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. सर मी थांबा थांबा. पालकमंत्री काय ठीक आहे. चला 4 ओव्हरचे आहे. थँक्यू अविनाश दादा आपण आलात. अविनाश दादा सुतार.
चला विघ्नेश सर जॉईंट व्हा, आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. आपण पाहताय धावसंख्या 5 या आकड्यावर 5 लॉस ऑफ 1 विकेट. दारावे आणि भिंगारी असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. 67 धावांचं आव्हान. अनेक प्रेक्षक जोडले गेले आहेत. गुरुनाथ पाटील दारावे, गुरुनाथ चेक. पाटील दारावे. एक मुलगा आहे सोफियान. सोफियान, तुम्ही जर माझा आवाज ऐकत असाल तर कृपया स्टेजच्या मागे या. तुमचे पॅरेंट्स आलेत. सोफियान, माझा आवाज तुम्ही जर ऐकत असाल तर तुमचे पॅरेंट्स आलेत, ते तुम्हाला शोधतायत. त्यामुळे स्टेजच्या अगदी उजव्या बाजूला तुम्ही या. सोफियान प्लीज, तुमचे पॅरेंट्स, तुमची फॅमिली आली आहे. त्यामुळे तुम्ही जर मॅच बघत असाल तर कृपया स्टेजच्या मागे या. धन्यवाद. येस, 67 धावांचं टार्गेट आपण पाहू शकाल. हा सेटअप आकडा आहे. लाईव्ह टेलिकास्टवर आपण पाहिलं अनेक प्रेक्षकांचे चेहरे. 5 लॉस ऑफ 1 विकेट. विकी भोई, नवी मुंबई एक्सप्रेस डॉट बॉल. P1चं षटक हाताळतोय. पॉवर प्ले 1चं षटक. बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहताय. P1चं षटक, पॉवर प्ले 1चं षटक. विकी भोईर आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये हे नाव आपण पाहू शकाल. अनेक मैदानं गाजवली ॲज अ बॉलर युनिट. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील जलद गती, सर्वात जलद गती चेंडू डिलिव्हर केला. हा फटका फसलाय. चेंडू हॉफवे मध्ये ट्रॅव्हल करतोय. पहिल्या विकेटला डगआउट मध्ये परतवलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा विकेटचं पतन. 7 या आकड्यावर 7 लॉस ऑफ 2 विकेट. येस, संकेत भोपी याच्याकडचा एक संकेत मात्रे. ऐवा कॅच पकडला सीमारेषेच्या बाहेर. 3000 रुपये विजेंद्र आणि रोहित. विजेंद्र मात्रे आणि रोहित भोपी यांच्याकडनं जमा आहेत. पैसे जमा आहेत. सात धावांचं धावपळक आपण पाहताय. 2 विकेट डगआउट मध्ये परतवल्या. 2 विकेटच्या पतनानंतर 7 धावा. 67 धावांचं आव्हान आहे. चोवीस चेंडू आणि 60 धावांची रिक्वायरमेंट. 15ची सरासरी गाठायची आहे. रिक्वायरमेंट टार्गेट आपण पाहू शकाल. पहिल्या इनिंग मध्ये सेटअप केलेला आकडा भावेश नाईक याने 47 धावा वैयक्तिक केली आणि त्याच्यानंतर 67 धावांचं टार्गेट सेट झालं. आपण पाहू शकाल कुणाल नाईक आणि आशिष परदेशी. कुणाल नाईक ऑन टू द स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल ज्या इम्प्रेस केला या फलंदाजाने या पूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल, रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता. आउट स्विंगर डिलिव्हरी आपण पाहू शकाल. अतिरिक्त टर्न झाला. व्हाईट बॉल. धावसंख्या 8 या आकड्यावर. 24 चेंडू आणि 59 टू रिक्वायर्ड. कुणाल नाईक यांच्याकरता देखील एक स्पेशल ऑफर आहे. 3 षटकाराला 2000 रुपये. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक. प्रॉपर टायमिंग आपण पाहू शकाल. डीपचं प्रोटेक्शन आहे. 1च धाव. कुक्षेचे राज पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकारांकरता 2000 रुपयाचं कॅश पारितोषिक. कुणाल नाईक 45 नंबरची जर्सी आहे. रोहित हे नाव कोरलेलं आहे कुणालच्या जर्सीवर. आणि भिंगारीचा एक वंडर बॉय. धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावांचं धावफलक. 2 विकेट आपण डगआउट मध्ये परतले आहेत. आशिष परदेशी आपण पाहू शकाल. डावखुऱ्या हाताचा बॅटर. गोलंदाजी एंडकडे धीरज भोईर. गोलंदाजी एंडकडे आपण पाहू शकता सेक्टर 24चा एंड. विहंगम दृश्य आहे या मैदानाचं. शेवटची रजनी, शेवटची नाईट वनमंत्री चषकाचं औचित्य. शफल झाल्यानंतर डॉट बॉल. सुरेख डिलिव्हरी. खोलवर टप्प्याचा बॉल. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतंय धीरज भोईर याच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 9 या आकड्यावर.
धीरज भोईर गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहू शकाल P2चं षटक हाताळतोय. गुणवत्ता आहे, डिलिव्हर करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. सफल झाल्यानंतर हा फटका प्रॉपर टायमिंग जाईल सीमारेषे बाहेर. इट्स आउट ऑफ मार्क. षटकार आशिष परदेशी याच्या बॅटचा फ्लो आपण पाहू शकाल रिपीट टेलिकास्ट मध्ये. लो फुलटॉस बॉल, प्रॉपर टायमिंग, त्याला फेकून दिला लॉग ऑनच्या सीमारेषे बाहेर. षटकार. धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 लॉस ऑफ 2 विकेट. 15 धावांचं धावफलक. दुसरं षटक प्रगतीपथावर. धीरज भोईर याच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला आहे. 67 धावांचं सेटअप टार्गेट अचीव करायचं आहे भिंगारी संघाला. आपण पाहू शकाल कधी हार न मानणारा संघ आपण रायगड क्रिकेटमध्ये जर पाहिलं भिंगारी संघ. तर मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय, जाईल सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार आशिष परदेशी याचं हे रौद्र रूप धारण झालेलं आहे. आणि धावसंख्या 21 या आकड्यावर. 21 धावात 2 विकेट आपण पाहताय आणि चढवलेला प्रतिहल्ला आहे. चला खेळाडू प्लीज सीमारेषेच्या बाहेर थोडं मागे राहायचंय आपण. प्रेक्षक वर्ग प्लीज विनंती असेल. धावसंख्या 21 या आकड्यावर. आशिष परदेशी डावखुऱ्याचा बॅटर आपण पाहू शकाल. 3 चेंडू 12 धावा लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार. 400चा स्ट्राईक रेटने खेळतोय. ॲज अ बॅटिंग युनिट आपण पाहू शकाल भिंगारी संघाचे. एका बाजूला दुसऱ्या बाजूला कुणाल नाईक. धीरज गोलंदाजच्या ट्रॅकवर धावतोय. आता मात्र फटका चेंडू हॉफवे मध्ये आहे. संधी आहे आणि विकी भोईर याच्या हातामध्ये हा चेंडू झेल पकडतोय. तिसऱ्या विकेटला इन टू द डगआउट मध्ये पाठवलेला आहे. आशिष परदेशी याचा संपलाय खेळ. तिसऱ्या विकेटचं पतन. तेरा चेंडू आणि 46 धावांचं रिक्वायरमेंट आहे. इक्वेशन आपण पाहतोय. तेरा चेंडू आणि 46 धावांची रिक्वायरमेंट. नवीन बॅटर स्ट्राईक एंड कडे जाईल. धीरज भोईर यांनी मिळवलेले आहे विकेट. पहिलं यश. दर्पण मिस्टर दर्पण. 13 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. यस दर्पण पहिल्या इनिंग मध्ये ज्याच्यावर चढवला होता आवेशाने प्रति हल्ला. तब्बल स्लॉग ओव्हर्स मध्ये 26 धावा खर्च केल्या होत्या आणि टार्गेट आकडा बदलला होता मी म्हणेन. तोच दर्पण. प्रेशर आहे. कशा प्रकारची बॅटिंग करेल धीरज भोईर. गोलंदाजच्या ट्रॅकवर पहिला वैयक्तिक विकेट. पहिलं यश या स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण पाहू शकाल. P2च्या षटकामध्ये पॉवर प्लेचा मर्यादा संपलेल्या 4 षटकांची लढत आहे. हो सफल झाल्यानंतर चेंडू हॉफवे मध्ये आहे. संधी आहे एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये अजून एक झेल टिपला जातोय आणि 4थ्या विकेटचं पतन. 4था विकेट. दर्पण मडवी 0वर. बॅक टू द डगआउट मध्ये. बारा चेंडू आणि 46 धावांची रिक्वायरमेंट. आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर चांगलेली ही गोलंदाजी. या दरम्यान गुरुनाथ नाईक धारावी गाव गुरुनाथ नाईक यांच्याकडनं देखील धारावी टीमला शुभेच्छा आल्यात. 12 बॉल 46 धावांची आवश्यकता. आपण स्क्रीनवर पाहू शकाल. अतिशय चांगलं टेलिकास्ट. नीट अँड क्लीन. PTCचं लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीम आपण पाहू शकाल आणि ड्रोन कॅमेराने या पूर्ण मैदानाचं विहंगम दृश्य. यस धारावी टीमच्या कुठल्याही गोलंदाजांचे विकेट हॅट्रिक मिळवली तर संजय चौगुले वाशी यांच्याकडनं कॅश पारितोषिक 5,000 रुपये.
टेरेस ग्रुप करून देखील 1000 रुपये. नेरुलगाव टेरेस ग्रुप म्हणजे बाल्कनी ग्रुप. पहिला बॉल यॉर्कर डिलिव्हरी. मिस्टर सचिन नाईक यांनी डिलिव्हर इन पिच केलाय. हा पहिला डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 21 धावा, 4 विकेट. 21 धावांचा धावफलक अजूनपर्यंत, 4 विकेट इंटू द डगआउट मध्ये आपण पाहू शकाल भिंगारी संघ. कुणाल नाईक बघूया कसा खेळ करेल. क्लास गुणवत्ता आहे याच्याकडे ॲज अ बॅटर. तर मात्र पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी, कुठलंही प्रतिउत्तर नाही आहे. बॅक टू बॅक 2 अतिशय अप्रतिम चेंडू डिलिव्हर केलेत मिस्टर सचिन नाईक यानं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर क्रीडा विश्व टेनिस बॉलच्या या सचिन नाईकचा एक वेगळा दर्जा आहे. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. इक्वेशन बदलतंय. 10 चेंडू 46 धावा. आता मात्र हा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू हवेमध्ये आहे. अजून एक विकेट परतावं लागेल मिस्टर कुणाल नाईक याला. 5वा विकेट इनटू द डगआउट मध्ये. भिंगारी संघाची टॉप ऑर्डर कोलॅप्स झालेली आहे. 21 या आकड्यावर 5व्या विकेटचं पतन. 21 धावांचा धावफलक. यस, या स्पर्धेचा लेखाजोखा आपण विघ्नेशजी मडवी सर यांच्या वाणीतून ऐकला. तसेच रोहित भोपी यांच्या देखील वाणीतून सलग 3 दिवस कौतुक करावं लागेल. मात्र आमच्या ऑफिशियल पंच उदयजी तांडेल सर असतील, गुरुनाथजी पाटील सर असतील आणि बालासाहेब सर सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच म्हणून एक महत्त्वाची भूमिका, चांगले डिसिजन, क्रिकेटची जाणकारी, लेजंड क्रिकेटपट्टू उदयजी तांडेल सर, गुरुनाथ पाटील सर आणि बालासाहेब सर आणि चांगलं योगदान आहे मी म्हणेन. आणि क्रिकेटरचं देखील कौतुक करावं लागेल. काय खेळपट्टी बनवलेली आहे. मिस्टर सनी नवीन बॅटर. हो 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 हो, डावी यष्टी वाकवली. डावी यष्टीचा छेद केला, भेद केला. अजून एक विकेट. सचिन नाईक याच्या गोलंदाजीचा दर्जा आपण पाहू शकाल या स्क्रीनवर रेफेट टेलिकास्ट मध्ये. कशा प्रकारे डावी यष्टीचा भेद केला. अजून एक विकेट. 6व्या विकेटचं पतन 21 या आकड्यावर. 21 लॉस ऑफ 6 विकेट भिंगारी 11. नवीन बॅटर लेजंड खेळाडू भिंगारी संघाचा रघु परदेशी, ज्याने बरीच वर्ष क्रिकेटची सेवा 31 वर्ष आपण पाहू शकाल पाहिलेला आहे या क्रिकेटपट्टूला ॲज अ गोलंदाज, बॅटर म्हणून आणि विश्लेषक क्रिकेटचा देखील मिस्टर रघु परदेशी सर. ऑन हॅट्रिक मिस्टर सचिन नाईक ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिक. जर विकेट हॅट्रिक मिळवली तर विघ्नेश सर, संजय चौगुले सर यांच्याकडनं कॅश पारितोषिक 5000 रुपये वाशी. संजय चौगुले सर, विकेटची हॅट्रिकची संधी हुकलेली आहे, मिस केलेली आहे मी म्हणेन. एक स्ट्राईक रोटेट होते बऱ्याच कालावधीनंतर आणि धावसंख्या ॲड होईल टीम टोटलमध्ये 22 या आकड्यावर. 22 धावांचं धावफलक, 22 धावा 6 विकेट अशा प्रकारचा आकडा आपण पाहतोय. 67 धावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर एक्स्ट्रा दडपण, प्रेशर या बॅटिंग ऑर्डरमध्ये आणि टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली मी म्हणेन भिंगारी संघाची. दर्जेदार गोलंदाजी धारावे संघाच्या तिन्ही गोलंदाजांची अजूनपर्यंत. विकी भोईर असेल, धीरज भोईर असेल, सचिन नाईक असेल, काय गोलंदाजी केली. हो गती परिवर्तन मात्र ऑफस्टिकच्या बाहेर, अतिरिक्त बाहेर गेला. व्हाईट बॉल एक्स्ट्राज. धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 धावांचा धावफलक. पुढे सचिन नाईक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहू शकाल. सागर परदेशी हा फटका एक्झिक्यूट केलाय, त्याला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर. बिग हिट, बिग 6. षटकार. चला चेंडू द्या. चेंडू. धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 धावांचं धावफलक आपण पाहू शकाल. वनमंत्री चषक 2025 कॅबिनेट अँड फॉरेस्ट मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट असेंब्ली लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नावाने अंकित झालेली क्रीडा स्पर्धा. आणि कालच्या दिवसामध्ये साहेब आले होते आणि एक चांगलं मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. आणि या मैदानाचं विहंगम दृश्य, या मैदानाच्या बाहेर लावलेली झाडांची छटा आणि त्याचं कौतुक देखील केलं. नेरुळ गावाचं कौतुक केलं. नेरुळ गावातील सर्व आयोजकांचं कौतुक केलं.
यस मिस्टर योगेश कोहली आमचे प्रेक्षक आहेत क्रिकेटचे चाहते ओमानवरनं सरळ किती वाजलेत तिकडे यस ओमानवर बसून ओमानमध्ये या देशामधून तो स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे 1 वाजलेला आहे तब्बल ही युट्यूबची क्रांती आहे मी म्हणेन आणि आता मात्र 6 चेंडू 38 धावांची रिक्वायरमेंट युट्यूबने क्रांती केली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणि खऱ्या अर्थाने अनेक प्रेक्षक जोडले गेले रघु परदेशी याच्या बॅट मधून येतोय अजून एक षटकार यस भिंगारीच्या बॅटर करता एक ऑफर आहे 3 लगातार 3 बॉल 3 षटकार राहुल मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षक आहेत मित्र आहेत आणि हे दर्दी प्रेक्षक आहेत मी म्हणेन मोटिवेशन आहे प्रोत्साहन आहे धावसंख्या 35 या आकड्यावर डॉट बॉल मिस्टर प्रशांत नाईक गोलंदाजीच्या ट्रॅकवर स्लॉगवर साताळतोय प्रशांत नाईककडे एक चांगला अनुभव आहे बरीच वर्ष क्रिकेट खेळत असताना शांत संयमी असा खेळाडू नेहमीच आम्ही त्याला पाहिलेला आहे खऱ्या अर्थाने एक चांगला क्रिकेटपट्टू रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला होता तोपर्यंत यष्टिरक्षक कलेक्ट करता येत नाही 1 धाव अंकित होताना पाहतोय त्या खेळपट्टीवर आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 22च्या रूपानं धावसंख्या 36 या आकड्यावर 36 ओहो हा फटका मारलाय चेंडू हवेमध्ये आहे संधी आहे झेल सोडला पावेश याच्या हातातून झेल सुटला जसा तोच त्या बॉलकडे धावला काहीतरी वेगळं करायचं होतं मला वाटतं भावेशला हातातून अंतिमच्या क्षणी हा चेंडू निसटतोय 2 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता काय फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आणि त्याच्यानंतर 67 धावांचा आकडा सेटअप केला आणि या सामन्यावर वर्चस्व गाजवलं मी म्हणेन मच्छिंद्र स्मृती दारावे संघ मात्र पॅकर आहेत आमचे हरिचंद्र भोपी खुश आहेत खूप रोहित इंडियन्स 1 बॉल 30 धावांची आवश्यकता आणि विजयी वेल प्लेड दारावे संघ काय सामना पहिल्या इनिंग मध्ये सेटअप केलेला टाकडा टार्गेट त्याच्यानंतर पूर्णपणे भिंगारी संघाला नेस्तनाबूत केलं चांगला खेळ केला भिंगारी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात